ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो। यंदा शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आलेला आहे महिलांचा सर्वात आवडता सण, तो म्हणजे वटपौर्णिमा। या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात। महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो। पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून 7 जन्मांसाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते। वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत। वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात। यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं। मनातील इच्छा पूर्ण होतात। संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते। या दिवसापासूनच वटवृक्षाच्या झाडाची पूजा ही केली जाऊ लागली। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची, पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य, पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आणि ही पूजा कशासाठी केली जाते अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर सर्वात आधी आपण पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य पाहूया। पूजेसाठी सर्वात प्रथम लागणार आहे ते म्हणजे हळदी कुंकू, त्यानंतर तांब्या भरून पाणी, पंचामृत, वडाला गुंडाळण्यासाठी सूतगुंडी किंवा मग तुमच्याकडे सूतगुंडी नसेल तर मग तुम्ही पांढरा दोरा सुद्धा वापरू शकता, पण तो दोरा पांढऱ्या रंगाचाच असावा। त्यानंतर अक्षता, सुपारी, माचीस, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी, कापसाचे वस्त्र वडाला घालण्यासाठी, एक निरांजन, अष्टगंध आणि चंदन गणपती बाप्पांसाठी, अगरबत्ती, कापूर आणि आरती हे आपल्याला सर्व साहित्य म्हणजे आरती करण्यासाठी लागणार आहे। सौभाग्यवान यामध्ये मग तुम्ही बांगड्या, टिकली, कंगवा, आरसा यापैकी काहीही घेऊ शकता किंवा मग रेडीमेड सौभाग्यवानाचं पाकिट घेतलं तरीही चालेल। ओटीचं साहित्य आणि ओटी भरण्यासाठी त्यामध्ये ब्लाउज पीस घेऊ शकता तुम्ही, पण तो ब्लाउज पीस नवीनच असावा याची काळजी घ्या। 2 विड्याची पानं देखील घ्यायची आहेत। त्यानंतर सुहासिनींची ओटी भरण्यासाठी गहू आणि आंबे घ्यायचे आहेत। त्याचबरोबर पूजेसाठी काही फुलं देखील घ्यायची आहेत आणि वडाच्या झाडाची पूजा करताना जो आपण नैवेद्य दाखवतो त्यासाठी तुम्हाला पुरणपोळी देखील तुम्हाला घ्यायची आहे। आता तुमच्याकडे तुम्ही पुरणपोळी करत असाल तर तुम्ही पुरणपोळी करा किंवा मग तुमच्याकडे जो कोणता गोडाधोडाचा नैवेद्य केला असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही एक श्रीफळ म्हणजेच नारळ घेऊ शकता। तुम्ही वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करणार असाल तर अतिशय उत्तम, पण तुमच्या जवळपास कुठेही वडाचे झाड नसेल तर तुम्ही घरातच वडाच्या झाडाची चित्र काढून घरीच पूजा करू शकता। तर या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान वगैरे करून आपले नित्यक्रम आटोपावा, म्हणजेच रोजची देवपूजा वगैरे आटोपून घ्यावी आणि त्यानंतर तुम्ही व्रताची सुरुवात करू शकता। या दिवशी मात्र महिलांनी संपूर्ण साज शृंगार करावा आणि त्यानंतर वटवृक्षाची पूजा करावी। आता वटवृक्षाच्या झाडाची चित्र काढून तुम्ही पूजा करणार असाल तर मग सर्वप्रथम एका पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरून त्यावरती आपल्याला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर पहा, आपण कोणतीही पूजा करताना सर्वात अगोदर आपले आराध्य दैवत श्री गणेशाची पूजा करतो। तर सर्वप्रथम आपण श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला पाटावरती थोडा अक्षता ठेवून त्यावरती गणपती म्हणून सुपारी ठेवून श्री गणेशाची पूजा करायची आहे। गणपतीसाठी आपण आणलेला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा, हळदी कुंकू, अक्षता व्हायचं, एक फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर 2 विड्याची पानं आणि त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ ठेवून तो विडा झाडाखाली ठेवायचा आणि
घरी जर तुम्ही वडाच्या झाडाखाली वडाच्या झाडाची चित्र काढून जर तुम्ही पूजा करत असाल तर चित्राखाली आपण जे पाट मांडलेला आहे तर त्यावरती तुम्हाला हे जे आपण विडा घेतलेला आहे तर तो तुम्ही ठेवू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही पूजेची सुरुवात करू शकता. पण वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करायच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे की माझ्या पतीला, मला आणि माझ्या कुटुंबियांना, आम्हा सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे आणि निरोगी आयुष्य लाभू दे. तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा. तर आता वडाच्या झाडाची पूजा कशी करायची पहा. झाडाला प्रथम आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर पंचामृत किंवा तुम्ही दूध घेतलं असेल तर ते दूध घालावे. त्यानंतर झाडाला हळदी कुंकू लावायचे, अक्षता वाहायचे आणि त्यानंतर आपण जे कापसाचे वस्त्र आणले होते तर ते वस्त्र वडाच्या झाडाला अर्पण करायचे. त्यानंतर फुलं वाहायची. आता पहा, या दिवशी काही स्त्रिया दिवसभर उपवास करतात तर काही स्त्रिया फक्त पूजा होईपर्यंत उपवास ठेवतात. आमच्याकडे मात्र आम्ही पूजा होईपर्यंतच उपवास करतो आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करतो. तुमच्याकडे जशी पद्धत आहे अगदी त्यानुसार तुम्ही ही पूजा करू शकता. दिवसभर उपवास करत असाल तर दिवसभर उपवास करा किंवा मग पूजा होईपर्यंत उपवास करू शकता किंवा मग काही जणी पूर्ण दिवस आणि रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तुमच्याकडे ज्या पद्धतीची रीत आहे त्या पद्धतीने तुम्ही पद्धतीने उपवास हा करू शकता. त्यानंतर आपण वडाला गुंडाळण्यासाठी जी सूतगुंडी आणली आहे त्यातला धागा वडाच्या झाडाला अगोदर जे धागे गुंडाळलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हा धागा अडकवायचा आणि त्यानंतर मग पहा, आपल्याला धागा कुठेही गाठ मारायची नाही, धाग्याला कुठेही गाठ मारायची नाही हे मात्र लक्षात ठेवा. धागा अडकवून वडाच्या झाडाला आपल्याला 7 फेऱ्या मारायच्या आहेत. तर यावेळी वडाच्या झाडाला धागा गुंडाळताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता. या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते. तर अशा प्रकारे विधिवत पूजा करायची आहे. आता यातील एखादे साहित्य तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकते. शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही आहे तेवढ्या साहित्यात अगदी तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे अगदी त्या साहित्यात अगदी मनोभावे तुम्ही पूजा करायची आहे. त्यानंतर आपण सौभाग्याचं वाण आणि जी ओटी आणलेली आहे आणि गहू आणि आंबे हे साहित्य घेऊन वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे वडाच्या झाडाची ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला 5 सुवासिनींची सौभाग्यवाण देऊन गहू आणि आंबे हे सर्व साहित्य घेऊन ओटी भरायची आहे. सुवासिनींची ओटी भरण्यापूर्वी तुम्हाला सुवासिनींना हळदी कुंकू लावायला अजिबात विसरायचं नाही. हळदी कुंकू लावून झाल्यानंतरच तुम्हाला सुवासिनींची ओटी ही भरायची आहे. आपल्याला वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य आणला होता तर तो वडाच्या झाडाखाली ठेवायचा आहे किंवा तुम्ही जो गोडाधोडाचा नैवेद्य आणला आहे तर तो ठेवला तरी देखील चालेल. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण धूप अगरबत्ती लावून जो आपण कापूर आणला होता तो कापूर प्रज्वलित करून आपल्याला आरती करायची आहे. या ठिकाणी तुम्ही गणपतीची वगैरे आरती करू शकता किंवा मग वटवृक्षाची देखील आरती तुम्ही करू शकता. वटवृक्षाची आरती तुम्हाला यूट्यूबवरती अगदी सहज मिळून जाईल, ती देखील तुम्ही करू शकता. पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, आरोग्य दीर्घायुष्य लाभू दे, संपूर्ण निरोगी आयुष्य लाभू दे आणि धनधान्याची कुळाची वृद्धी होऊ दे अशी प्रार्थना सावित्रीस करायची आहे. आणि पतीसोबत स्वतःसाठी देखील आरोग्य संपन्न आणि दीर्घायुष्याची, धनधान्याची, भरभराटीची, कुळाच्या वृद्धीची प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे या दिवशी आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे. अशा पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा आपण करू शकतो. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.